हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 69. 1996 पसायदान या ग्रंथाचं लेखन सुरू होतं. मी स्वामीजींना विचारलं, मला आळंदीला माऊलींच्या समाधीसमोर प्रवचन करण्याची संधी मिळाली तर मी प्रवचन सेवा करावी का? हो, करायला हरकत नाही. त्यानंतर काही काळ मध्ये गेला. स्वामीजींच्या पश्चात 1997 मला ते भाग्य मिळालं. पसायदानावरील प्रवचन खूप रंगलं. पुण्याहून आलेली काही मंडळी आणि स्थानिक मंडळी उपस्थित होती. प्रवचन संपल्यावर मी कार्यालयात येऊन बसले. एक अनोळखी व्यक्ती, प्रवचनकार असावेत, तिथं येऊन बसले. आणखी कोणी तिथं नव्हतं. ते मला आपणहून म्हणाले, आता तुमचं प्रवचन झालं का? मी ऐकत होतो. चांगलं झालं. अशी प्रवचनं इथं व्हायला पाहिजेत. बस एवढेच शब्द, पण त्यानं मला समाधान वाटलं. प्रवचन कसं झालं असं मनात येत होतं, त्याला पावती मिळाली. कोण होती ती व्यक्ती? स्वामीजी नेहमी म्हणत, आपल्या चांगल्या कामाला परमेश्वराचे आशीर्वाद असतात. जणू माऊलीच त्या व्यक्तीच्या रूपानं मला आशीर्वाद देऊन गेली होती. त्यानंतर एकदा संपूर्ण दिवस काही साधकांसमवेत आम्ही आळंदीत घालवला. सकाळी नृसिंह सरस्वतींच्या मठात आणि दुपारी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात माझं प्रवचन झालं. त्यानंतर 1999 साली पुन्हा 3 दिवस लागोपाठ 3 प्रवचनं माऊलींच्या मंदिरात झाली. माझं समाधान झालं. त्यानंतर पुन्हा एकदा आळंदीला गेलो. त्या दिवशी मंदिरात एक मंत्री यायचे होते म्हणून गडबड चालू होती. मंदिरात कुणाला फारसं सोडत नव्हते, पण आम्हाला ओळखीमुळं जाता आलं. तिथं ध्यान केलं. मंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या सुमारास तर तिथले पुजारी देखील भाषण ऐकायला गेले. जाताना मला म्हणाले, आता गाभाऱ्यात कुणी नाही, तुम्हाला तिथं बसायचं तर बसा. मला ती सुवर्ण संधीच मिळाली. मी अगदी तृप्त वाटेतो विठ्ठल रखुमाईचं, माऊलींचं दर्शन घेतलं. मनोमन म्हटलं, यापुढे देहानं मला येता आलं नाही तरी मनानं मी अखंड तुमच्या चरणाशीच राहीन. तुम्ही माझ्या अंतःकरणात अखंड वास करावा ही प्रार्थना आहे. आणि खरोखरीच त्यानंतर मला आळंदीला देहानं जाणं शक्य झालं नाही, पण माऊलींचं विस्मरण होत नाही. माऊली मला मागे पुढे राहून सतत सांभाळते. ग्रंथलेखन, साधना करून घेत आहे. संतांची मोठी कृपा आहे. सुषमाताई म्हणतात, आपण जे काही कार्य म्हणून करतो ते कुणासाठी करतो? स्वामीजी म्हणतात, आपल्यासाठी करतो. प्रत्येक मनुष्य जे काही करतो ते आपल्या स्वतःसाठीच करत असतो, दुसऱ्या कुणासाठी नाही. आपलं मन चांगलं व्हावं, आपली पारमार्थिक प्रगती व्हावी म्हणून करतो. आपण प्रवचनं करतो ती देखील स्वांत सुखाय असतात. त्यापासून ऐकणारावर निश्चित परिणाम होईलच असं सांगता येत नाही. तेव्हा कोणतीही चांगली गोष्ट करताना त्यापासून मला आनंद मिळतो म्हणून मी करतो असा भाव असावा. दुसऱ्याचा आनंद तो आपला आनंद. ही केंद्र काढली, मंडळ स्थापन केलं, यात मला आनंद वाटतो म्हणून मी हे करतो. दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी मी हे करतो असा जर भाव असेल तर ती गोष्ट लगेच मनातून काढून टाकावी, हे चांगलं. कुणाचंही ओझं आपल्या डोक्यावर नाही. आपुला तो गळा घेई उगवुनी, ही पहिली गोष्ट. ज्याला उद्धार करून घ्यायचा असेल तो करून घेईल, पण ज्याला उद्धार करून घ्यायचा नसेल त्याला किती सांगितलं, शिकवलं तरी काय उपयोग आहे? ते सर्व कार्य उभं करताना मला त्यात आनंद आहे. मी माझं कर्तव्य करतो आहे असं मला वाटतं. लोकांनी मला जे प्रेम दिलं
त्या प्रेमाची अल्पस्वल्प परतफेड या रूपानं मी करतो आहे. लोकांनी मला जे पैसे दिले ते या रूपानं मला परत करता आले याचा मला आनंद आहे. प्रत्येकाचा हाच भाव असावा. स्वामीजी पुढे म्हणतात, आपला जगाशी संबंध नाही. आपल्याकडे जे येतात त्यांच्यापुरते हे सगळे चांगले विचार सांगायचे असतात. इतरांना सांगायला गेलात तर काही अर्थ राहत नाही. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. म्हणून प्रवचनं कीर्तनं बाहेर करण्यात काही अर्थ नाही. साधक मंडळींपुढेच प्रवचनं करायची. हे विचार माझे दिवसेंदिवस पक्के होत चाललेले आहेत. हे 40 वर्षापासूनचे विचार आहेत. ते शास्त्रीबुवा एवढे पंडित प्रवचन करायचे, त्यांच्यापुढे लोक पैसा फेकायचे, ते त्यांनी गोळा करून घ्यायचे. हे दृश्य मी पाहिलं आहे. तेव्हाच ठरवलं की असा हा परमार्थ नाही. परमार्थाला असे दिवस कदापि राहता कामा नयेत. परमार्थाला प्रतिष्ठा पाहिजे. राजकारण हे त्या लोकांचं काम, आपलं नाही. त्यात काही अर्थ नाही. चांगल्या माणसाने यापुढे राजकारणात पडणं फार कठीण आहे. काही मंडळी प्रत्यक्ष राजकारणात पडत नाहीत, पण जे काम करतात त्यात राजकारण असतं. अनेक संस्थातून हेच दिसतं. ते चांगल्या माणसाला दाबून टाकतात. असं सगळ्या ठिकाणी चालतं म्हणून वाईट वाटतं. अशा वेळी कर्तबगार चांगली माणसं स्वतंत्र कार्य उभारतात, पण कोणत्याही कार्याला परमार्थाचा पाया पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 70वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.